जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी। कशा आहेत मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना शिव सकाळ। तर मित्रांनो, आता सकाळचे 7 वाजलेत। तर मित्रांनो, माझ्या मित्रांनी व आमच्या मंडळाच्या दादांनी ठरवलं होते की आज कोणाला भेट देऊया। तर आम्ही सर्वजण तयार झालो आहोत। तर चला तर मग निघू। मित्रांनो, आता मी बसमध्ये बसलोय। करायचं आहे त्याचे मार्गदर्शन आपल्या स्वतः शिंदे सचिन शिंदे आहेत ते करतील। पाठीमागे त्याच्याकडे जावा, तुम्हाला माहिती मिळेल। गडाचे सुभेदार आहेत, शिंदे म्हणले की गडाचे सुभेदार आहेत ते। पाठीमागे आपण अधिकारी आहोत, मार्ग चाललो आहोत कुडागड तिकडे आहोत। त्या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी आणि गड ब्रेक करण्यासाठी आम्ही निघाले आहोत। धन्यवाद। तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय तिकोना किल्ल्यावर। थांबा तुम्हाला दाखवतो। तेव्हा तिथे तिकोना किल्ला दिसतो बघा कसा। तर मित्रांनो, आपण तिकोनागड चढायला सुरुवात केली आहे पायथ्यापासून। ही सूचना, तिकोनागडाचं दुसरं नाव वितंडगड आहे बघा। पहिला आधी नाव वितंडगड होतं, नंतर तिकोनागड पडलं। चला तर आपण सुरू करूया ट्रेक तिकोनागडाचा। हिमांशू रावल एक दर्जेदार व्यक्तिमत्व आज या ठिकाणी चढताना दिसतो आपल्याला। एक वजनदार व्यक्तिमत्व अशा घातलेले सुरुवाती तशी नाही चढणार नाही, 100% चढणार नाही सांगते हिमांशू रावल एक दमदार व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या चालताना दिसतोय। हिमांशू रावल एक वजनदार व्यक्तिमत्व, हिमांशू रावल। या ठिकाणी होतोय हा आहे तो पावणा धरण आणि आपण बघतोय साईडला हा आपला सर्वांचा आवडता किल्ला तिकोना आणि आमच्या भाजच व्यक्तिमत्व स्वतः हिमांशू रावल। हा जा तिसरा टप्पा पार करतायत। खरोखरच सलामी व्यक्तिमत्वाला ज्या पद्धतीने ते वॉकिंग करतायत ते करतायत। खरोखरच एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये स्वतःला सावरतायत। सामान बांध सोचा नहीं दो बार चेहरों की गिरफ्त से भगा मैं। एक गहरी सांस लेके सब भूला भाई जादू सा है कुछ हवा में। झंझट से दूर हूँ, पड़ोसी की पीटी नहीं सुनी आज। जो करो जो करना नहीं डरना, कुछ अभी भी सोचे क्या सोचे की दुनिया। रहने दो या जाना मुझे घर नहीं, इनको विचारों की है जड़ वही। ये जो चमके तारे मेरे पे पूरी रात प्रकृति साथ है वो। जो करीब पास नहीं हम गरीब बात में फिर भी जीत जारी है। अतीत की चादर ओढ़े खोया आज उन गुफाओं में है चंदा जाके पीछे चिपटा रात। इन पहाड़ों के चमकता जुगनू जैसे तारे लाख। इन फिजाओं में लपक के बांधा मैंने फीता छाप छोड़े चला। मुझे किस किस ने क्या क्या कहा, भटकता रहा मैं सिर्फ आवारा। मैं एक बादल में चलता रहा, गगन बरस पड़ा तो आवा। एक फोटो मित्रांनो याच्या बस चला हिमांशू रावल तुम्ही बसा पाहिजे सेंटरला। जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी। हर 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 महादेव। एक दादा
वन्य प्राण्यांपासून काय पण नाही कुठे टाकी तिकडे पुढं रावल हा तिसरा टाप पार करताना 2 टप्पे पार केले. खरोखर सलाम या व्यक्तिमत्वाला. आज आपण बघतोय अतिशय एवढ्या उन्हाच्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये स्वतः चढत असताना एक आम्हाला स्फूर्ती मिळते याच्याकडे बघून. आम्ही देखील गड चढू शकतो असं मला वाटतंय, कारण की ज्या पद्धतीने चढतायत हिमांशू रावल. खरोखरच सलाम या व्यक्तिमत्वाला. स्वतः हिमांशू रावल खूप बरं वाटतंय हिमांशूकडे बघून. ज्या पद्धतीने ते ट्रेक करतायत आम्हाला स्फूर्ती येते, आम्हाला जोश येतो हे गड चढताना, कारण की स्वतः हिमांशू रावल चढतात. खरोखरच बरं वाटतंय आम्हाला. आणि या ठिकाणी आम्ही आता पुन्हा एकदा सज्ज. मित्रांनो आता आपण बसलेलो आहे हनुमानाच्या मूर्तीसमोर. बघा हनुमानाची मूर्ती. मित्रांनो इथं मस्त गार वारा वाहतोय. मस्त हिरव इथं हिरवं आहे. मस्त हिरवं आहे इथं. खूप गार वाटतंय. किड्यांचा आवाज आहे का झाडांमधल्या. शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव हर हर महादेव. मित्रांनो निसर्गाचा आवाज आहे का. हे बघा विहीर. विहीर बघा मित्रांनो. पुढं मंदिर आहे. कसली वारी. मित्रांनो आता आम्ही चुन्याच्या घाणा इथे आलोय. चुन्याचा घाणा असं असतं ते. घाणा आहे हा घाणा. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे बाले किल्ल्याकडे. चला वरती जाऊया दरवाजाकडे. येतोय ना. जॅक स्पॅरो. कॅप्टन जॅक स्पॅरो. माकड बघा मित्रांनो. माकड. मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे महादेवाच्या मंदिराची. इथं पहिलं चप्पल काढतो. चला आतमध्ये जाऊया. मित्रांनो हे बघा महादेवाची पिंड बघा. आणि छत्रपती शिवाजी महाराज इथे. गणपती बाप्पा. खाली जाऊया. तर मित्रांनो आतमधलं सीन भयानक आहे. मित्रांनो आमचा गड बघून झालेला आहे. आता आम्ही खाली चाललेलो आहे. चला मग. चला मित्रांनो खाली उतरूया. बाय. भीती वाटते इथनं जायला. बघा तुम्ही. कसलं डेंजर आहे. नीट पावलं ठेवायला लागतात. चला 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 रे. बाले किल्ल्याचा दरवाजा पार करूया. बाले किल्ल्याच्या दरवाजा बाहेर आलोय. तर मित्रांनो मी तुम्हाला परतीचं दाखवतोय. आम्ही परत चाललोय ते दाखवतोय मी तुम्हाला. आता हे गाणं पण आमचं झालेलं आहे.
पार करून राहिला वारजे माळवडीला आहे आणि स्वरूप वर्धिनीचा वर्धक आहे इयत्ता 6वी पासून. 12वी नंतर वगैरे थोडंसं नंतर कमी झालं वर्धिनीमध्ये काम करण्याचं. तिथून पुढं 2006 साली आम्ही राजे शिवराय प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना केली. गडाचं पावित्र्य आणि गडाचं हे आपले स्वच्छता यासाठी प्रामुख्याने काम सुरुवात केलं सिंहगडावरती. सिंहगडावरती बऱ्याचशा पावित्र्य मोहिमा आणि स्वच्छता मोहिमा आपण केल्या आणि त्याचं फळ म्हणजे तिथं मांसाहार बंदी, दारूबंदी. सिंहगडावर तुम्ही त्यावेळी गेला असेल तर त्यावेळी सर्वात चालू होतं. ते आपल्या प्रतिष्ठानचं फार मोठं काम आहे ते की तिथं ते त्यानंतर बंदी आली त्याच्यावरती. आणि शिवजयंती, शिवराज्याभिषेक, राज्याभिषेकाला आपण वारजे माळवडीमध्ये आता हे आम्ही सगळे वारजे माळवडीतल्या एका मंडळातले वारजे विभागातले आहेत सगळे. वारजे माळवडीतले आपण 26 मंडळ एकत्र करून राज्याभिषेक सोहळा साजरा करतो. तिथे आपल्या प्रतिष्ठानमार्फतच तो उपक्रम चालू आहे. पूर्वी फक्त आपण करत होतो पण नंतर मग 25-26 मंडळांना एकत्र घेऊन आपण तो साजरा करतो. आणि यातले काही जण कॉलेज शिक्षण घेत आहेत, काही जणांचे व्यवसाय चालू आहेत. आणि तुम्हाला हे संदीप प्रकाश मोरे सर म्हणजे स्वरूप ज्यावेळेस शाखेमध्ये आम्ही जात होतो, मी, मयूर, सचिन, तेव्हा आम्हाला जे काय आम्ही घडलो, जे काय चांगले गुण असतील ते स्वरूप वर्धिनी आणि संदीप सर यांच्यामुळं. म्हणजे आपण तर आपण सगळे ओळखतात, संदीप सरांना तुम्ही पाहिलं नसेल पण जे चांगले गुण जे असतील थोडेफार ते संदीप सरांनी म्हणजे अगदी खूप मारही घाललेला आम्ही त्यांचा. आणि जे काय मजा वगैरे किल्ले जे काही फिरलो असं मला वाटतं पहिलं लोहगडच आम्ही सुरुवात केली होती संदीप सरांच्या. त्यावेळेस संदीप सर शाखा प्रमुख होते तर त्यांच्यापासूनच आमची सुरुवात झाली. सगळ्या गोष्टी मैदान असो, मग नाटक बसवणं असो, पद्य असो, फार म्हणजे पण आमचं तरी शाखेमुळं फार छान गेलं. आणि संदीप सर आता आपल्याला थोडंसं. मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच संपत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला विसरू नका. भेटूया चला नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय. You